मी हारणार आहे. मी माझ्या आयुष्यातली पहिली केस हारणार आहे. जर तुम्ही आबांनी मालती मॅडमनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला तो तुम्ही नाही पूर्ण करू शकले. मी वकील म्हणून पण काहीच फायदा झाला नाही. मी हारले सर. मी कमी पडले. I'm sorry. आणि असं काही नाहीये का? तू असा विचार का करतेस? हे बघ, तू खूप स्मार्ट लॉयर आहेस. आता तू हँडरायटिंग चेक करणारा खोटं बोलला, यात तुझी काही चूक नाहीये. आणि प्लीज रडू नकोस, आणि असं तर अजिबात बोलू नकोस की तू हरली आहेस. आणि प्लीज शांत हो. सराव, कशी शांत सांग ना, कशी बरं शांत हो? सगळं निसटलंय आपल्या हातात. आज मी जज साहेबांकडून फक्त वेळ मागून घेतलाय, पुढची तारीख मागून घेतली. बाकी काही नाही आपल्या हातात. संपलंय सगळं. आजचं मरण उद्यावर ढकललंय. मी एवढंच केलंय. आता पालती मॅडमशी कशी बरं नजर मिळू मी? त्यांनी एवढ्या दिवसांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता. आता तो विश्वास खरा ठरवण्याची वेळ आली आणि मी असं सगळं घडून बसलं. मी ज्या गोष्टीसाठी वकील झाले ती गोष्टच मी नाही मिळवू शकले. मी आपलं घर नाही वाचवू शकले. काय फायदा आहे माझं वकील होऊन? ते घर आता आपल्याला परत कधीच मिळणार नाही. मी नाही वाचवू शकले सर आपलं घर. आणि तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस? हे बघ, मी अशा राणीला अजिबात ओळखत नाही जी इतके इझिली हार माने. मी त्या राणीला ओळखतो जी मला चॅलेंज करायची, मला रॉंग प्रूव्ह करायची. आणि आता तीच राणी कोर्टमध्ये दुसऱ्यांना रॉंग प्रूव्ह करत असताना अशी बॅकफुटला जाते. मला नाही बघवते आता. आणि ऐक माझं, हे बघ, डेस्टिनीमध्ये आपल्यासाठी काय लिहिलेलं आहे हे आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. तू का प्रेडिक्ट करतेस? वी नेव्हर नो. पुढच्या हिअरिंगला असं काहीतरी तू मिरॅकल करून दाखवू शकतेस जेणेकरून या केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल. म्हणजे काहीतरी तुझ्या डोक्यात असेल ना, काहीतरी सुचत असेल तुला. सर, आता मला काही सुचत नाहीये. मी तिला म्हणजे विचार करण्याची संधी मिळावी म्हणून वेळ मागून घेतली. काय माहित आता. एक्झॅक्टली. आणि ह्याच ऑपॉर्च्युनिटीला युटिलाइज कर. हे बघ, जिंकण्याचा हरण्याचा विचार करू नकोस. तू जिंकलीस काय किंवा हरलीस काय. हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. मी, आई, आबा आम्ही नेहमी तुझ्यासोबत असणार, सिच्युएशन काही असू दे. त्यामुळे आपण ही केस हरतोय किंवा हरणार आहोत हा विचार करण्यापेक्षा आपण ही केस जिंकलोय किंवा जिंकणार आहोत आणि आपल्याला आपलं घर परत मिळणार आहे हाच विचार कर. आणि हेच डोक्यात ठेवून इन्व्हेस्टिगेशनवर फोकस कर. आणि हे बघा, जेव्हा तू वर्कर होतीस, कंपनीमध्ये काम करायचीस, तेव्हा मी तुला काहीही असाइनमेंट द्यायचो. तू कुठलीही सिच्युएशन असली तरी असाइनमेंट कंप्लीट करायचीस, कुठल्या अर्जनी करायचीस हे आठव. आणि ती अर्ज तुझ्यात दिसू दे. आणि लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आपण जिंकतोय किंवा हरतोय ह्याचा विचार न करता रिझल्ट काय येणार आहे ह्याचा विचार करू नकोस. फक्त तू केसच्या इन्व्हेस्टिगेशनवर फोकस कर. राणी कमाल, मला ना आठवणींमध्ये असं नाही ठेवायचं आहे की माझी हुकमाची राणी हार मानत होती. माझी हुकमाची राणी शेवटपर्यंत लढत होती. अशा आठवणी ठेवून मला पुढचं आयुष्य काढायचं आहे तुझ्यासोबत. आणि घराचं काय ग, घर काही मोठी गोष्ट नाहीये. हे बघ, तू, मी, आई, आबा आपण जिथे असू तिथे आपण घर नव्याने बांधू. आणि आपण लढू ग. आणि इकडे बघ माझ्याकडे. Look at me. लढशील ना माझ्यासोबत? हो सर. परफेक्ट. सो आता इथून पुढे तू हुकुमाची राणी बनून लढणार आहेस आणि आपण ही केस जिंकणार आहोत. हो सर. आजच्या केसमध्ये ना 2 प्रॉब्लेम झालेत. म्हणजे बघा, त्या नोटरीवाल्याने जे खोटं सांगितलं ना की तुम्ही त्याच्या समोर सह्या केल्या आणि हे सगळं आबांच्या सहमतीने झालंय, हे सांगूनच गडबड झाली सगळी.
आणि दुसरं म्हणजे तो हँडरायटिंग एक्सपर्ट. त्या हँडरायटिंग एक्सपर्टनी ना सगळी सगळी केसच उलटून टाकली. नाही पण मग आता करू काय शकतो आपण? आधी ना त्या नोटरीवाल्याची केस हातात घेतली पाहिजे. म्हणजे हे काय झालं? हे आधी का नाही सुचलं? सर, एक आयडिया आहे माझ्याकडे. काय? मला असं वाटतं की हे वर्क होईल. परफेक्ट, डेफिनेटली हे 100% वर्क होईल. आता तुमची हुकमाची राणी कसा चमत्कार करते ते बघायचं. आता तर निकाल आपल्या बाजूने लावायचाच. ते घर आपलं होतं, आहे आणि आपलंच राहणार आहे. राणी, तू मला एक सांग, त्या हँडरायटिंग एक्सपर्टशी तू नीट बोलली होतीस ना? म्हणजे त्याला नीट सगळं सांगितलेलंस ना? मग तरी तू असं का बोलला? नाही, आय एम शुअर तू ना त्याला सांगितलंच नशील सगळं नीट. अहो सर, तुम्ही असं काय बोलताय? मी त्यांना सगळं नीटच सांगितलं होतं. मग तरी तू असं का बोलला कोर्टमध्ये? ते मला काय माहित. मला जेव्हा भेटले होते तेव्हा ते हेच म्हणाले होते की त्या सह्या वेगळ्या आहेत. मग काय बदलले? त्यांनी सांगितलं आणि तू ऍक्सेप्ट केलंस. अगं बेसिक कॉमन सेन्स आहे, त्याच्याकडनं रिटर्न मध्ये घ्यायला पाहिजे होतंस ना तू ते. सर, असं कसं घेणार बरं? ते आता आपल्यासाठी साक्ष द्यायला येणार आणि आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवायचा का? अविश्वास दाखवायचा म्हणे? तुला कळतंय का आपण ऑलमोस्ट हरणार होती केस आता.